खुशखबर. बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे मुदत ठेवींवर आकर्षक व्याज दर. 366 दिवसांसाठी 7.45% व्याजदर, 555 दिवसांसाठी 7.40% आणि 777 दिवसांसाठी 7.25% व्याजदर. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 0.5% जास्त व्याजदर. मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा. ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे. सांगवी प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात जानेवारी महिन्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलांकडून 500 ते 1000 रुपये घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले होते. या घटनेची दखल घेऊन धुळे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व रुग्णांची भेट घेऊन प्राप्त तक्रारींच्या आधारे जे कोणी यात दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे व गैरहजर असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांची विनावेतन गैरहजेरी प्रस्तावित करण्याचे व प्राप्त अहवालानुसार खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी जी सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असल्याची माहिती शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्ना कुलकर्णी यांनी दिली आहे. सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलांकडून 500 ते 1000 रुपये घेत असल्याची माहिती व वैद्यकीय अधिकारी व काही कर्मचारी हजर राहत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने निवेदन याद्वारे करण्यात आली होती. याबाबतची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी समिती नेमून या घटनेत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्याचा आदेश व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी डॉक्टर येत होते त्या डॉक्टरांना बंद करण्याचा आदेश व गैरहजर दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांना बिनपगारी रजा करण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मोरे, शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्ना कुलकर्णी, सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राष्ट्रपाल अहिरे आदी उपस्थित होते. शिरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत रुग्णांना व लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी व सुविधा या निःशुल्क असून जर कोणी लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी करत असेल तशी तक्रार जिल्हा किंवा तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्याचे आवाहन शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्ना कुलकर्णी यांनी केले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसट, शिरपूर.